आता फ्लाईट प्लॅनिंग मध्ये जर आपण काही फरक बघितले तर हे आहे ईमेल केलेलं बारामतीला, जे या रिपोर्टमध्ये सुद्धा आलंय असं आपल्याला कळते, आणि एका ग्रुपमधून हे आम्ही काढलेले ज्याच्यामध्ये शमशाबादला हे विमान तिथं जाणार होतं. पण बारामतीला जे ईमेल केलं होतं त्याच्यामध्ये फ्लाईट प्लॅन जर बघितला तर मुंबई बारामती मुंबई आहे, ह्याच्यामध्ये शमशाबाद कुठंच नाही. म्हणजे बारामती एटीसीला कुठंच तिथं ईमेलच्या मदतीने रिपोर्ट केलं नव्हतं की हा शमशाबादला जाणार आहे का नाही जाणार. आणि मग याच्यावरनं आपण जर बघितलं वेळकार जर त्या ठिकाणी बघितले तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुठं ना कुठेतरी तिथं फरक त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो. आणि टाइम मध्ये सुद्धा फरक हा मोठा आहे. त्या ग्रुपमधला टाइम आणि रिपोर्टमध्ये दिला त्याच्यामध्ये ती इतकी मोठी गल्लत आहे, ती गल्लत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काढता काढता फरक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतोय. पुढे आता ह्याच्यामध्ये बीए टेस्ट म्हणजे ब्रेथ अनालायझर टेस्ट ही करावीच लागते. ही कुठं करावी लागते तर ही एक वेगळं ठिकाण असतं, त्या ठिकाणाचे इथं आपल्याला करावं लागतं जे एअरपोर्टच्या आत असतं. पण इथं जर बघितलं तर ही विमानच्या आतमध्ये हे कुठेतरी टेस्ट ही केली गेली असं रिपोर्टमध्ये दिलंय. आणि म्हणजे रिपोर्टमध्ये दिलंय की हे विमानाच्या आत टेस्ट झाली, पण त्यासाठी एक वेगळं ठिकाण असतं, हे जास्त महत्वाचं असतं. पुढे आता फ्युएल संदर्भात एआयबीच्या रिपोर्ट अनुसार सकाळी 5:30 वाजता विमान 2900 LB इंधन होते. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्युएल हे भरण्यात आलं होतं. जर मुंबई बारामती मुंबईचा प्रवास असेल आणि सकाळी इंधन भरलं असेल तर एवढं मोठ्या प्रमाणात इंधन का भरलं गेलं. आणि पुढे ते हैदराबादला जाणार होतं, तिथे सुद्धा इंधन आपल्याला भरता आलं असतं. पण 90 ते 95% इंधन हे विमानाच्या पंखामध्ये होतं, ते मुद्दामून भरलं का असा आमचा प्रश्न आहे. आता हे मिसमॅच ऑफ द टायमिंग आहे. म्हणजे याचा रिपोर्टनुसार विदीप जाधव 7:38 पोहोचले विमानतळावर. पण हा जो ग्रुप एरोचा जो अजितदादांचे पीए सुद्धा याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विदीप जाधव रीच ऍट 7:17 म्हणजे 17 मिनिटं आणि इथं 38 मिनिटं. ह्याचा जर फरक आपण काढला ते 20-21 मिनिटाचा फरक आहे. 2-3 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे. पण त्यानंतर मनोज पवारचा विदीप जाधवचं झालं. रिपोर्ट अनुसार दादा 7:59 विमानात बसले होते. पण इथं जर बघितलं तर 7:54 म्हणजे आम्हाला एवढं सांगायचं होतं की याच्यामध्ये जो हा तफावत आहे हा आकड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग वेळ कुठून घेतली, कशी घेतली हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. आणि नसेल तर मग कुठंतरी हा जो हँडलर आहे ज्याच्यावर अजितदादांचे पीए अवलंबून होते, अधिकारी अवलंबून होते, हा हँडलर चुकीची माहिती ही मुद्दामून देतोय का चुकून देतोय हे कुठेतरी आता आपल्याला त्या रिपोर्टमध्ये येणं महत्वाचं आहे. पुढे घ्या. आता याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आमची अपेक्षा होती की या रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा फोटो हा यायला पाहिजे होता. सहसा ब्लॅक बॉक्सचा फोटो देणं हे फार महत्वाचं असतं. आणि ह्या जो अपडेट ऑन इन्व्हेस्टिगेशन जे आलं होतं हे कधी आलं होतं पीआयबीचं 19 फेब्रुवारीला, आणि कालचं रिपोर्ट आलं. या दोघांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एफडीआर आणि सीव्हीआर वर सब्जेक्टेड टू थर्मल डॅमेज ॲज बोथ